शेतकरी बंधूंनो, पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी बुलढाणा जिल्हा कंपनी प्रतिनिधी तुलसीदास बावस्कार. आज जे तुरीचं एक बहरलेलं पीक आपण पाहत आहे, या तुरीच्या पिकावरती आपले काका यांनी वडाळीतील वृंदावन कृषी केंद्र इथून संजीवनी अँपूल आणून आपल्या तुरीवरती किती फवारण्या केल्या आणि त्याचे काय काय रिझल्ट मिळाले, संजीवनी अँपूल फवारणी करण्याच्या आधी तूर कशी होती आणि आज फुलातून शेंगीत रूपांतर झपाट्यानं झालं कसं झालं ते आपण त्यांच्या तोंडून आता ऐकून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव, मोबाईल नंबर सांगा. माझं नाव मनोहर श्रीराम वक्ते, मुक्काम वडाळे. बरोबर. मोबाईल नंबर 8805 994 920. बरोबर. तर तुम्ही हे संजीवनी अँपूल जे आहे, जे की वृंदावन कृषी केंद्र वडाळी तुमच्याच गावातील, तिथून तुम्ही ते आणलं आणि या तूर पिकावरती ते फवारणी केली. तर किती फवारण्या केल्या? 2 फवारण्या केल्या. 2 वेळा तुम्ही हे संजीवनी अँपूल वापरलं फुलाच्या वेळेस हां, आणि आता शेंग बनल्यानंतर तेव्हा. त्यावेळेस बरोबर. तर काय काय बदल वाटले? बदल याच्यात फुलातून शेंगीत लवकर रूपांतर झालं बरोबर. आणि चांगली झुकावली खाली. बरोबर. आणि फुलगळ फुलगड कमी आहे. फुलगळ पण कमी आहे. आणि शेंगा शेतकरी बंधूंनो, आपण पाहू शकता की आता हे पूर्ण किती क्षेत्र आहे तुमचं? 3 एकर. पूर्ण 3 एकरावरती एक चांगलं म्हणजे ओझ्यानं पूर्ण वाकून गेली ती तूर आता. आणि आता हे जे संजीवनी अँपूल आहे, हे वापरून तुम्ही समाधानी आहेत का? हो, मी अगोदर भाजीपाल्यावरही कारण माझे भाजीपाला असते मळ्यात. बरोबर. वांग्यावर, कोबीवर, फुलकोबीवर त्याचे नेहमी फवारे चालू असतात. बरोबर. तर तुम्ही हे भाजीपालावरती पण भरपूर प्रमाणात वापरत असतात. हा. तर भाजीपाल्यावरती काय काय रिझल्ट मिळतात तुम्हाला? म्हणजे चांगले result. चांगले हा. रिझल्ट आहे की जी ग्रीनरी आणि त्याचं हा. पान वगैरे रुंदपणा चांगला येतो, फुलांची पण संख्या हा. भरपूर करते. आणि तुम्ही आता इतर शेतकरी बांधवांना काय सांगाल संजीवनी अँपूल बरं- वापरण्यासाठी? बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो की बा संजीवनी हे एकदम चांगलं हे आहे. बरोबर आहे. हा. आणि तुम्ही वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे. असं तुम्ही अनेक शेतकऱ्यांना पण सांगून हं. चुकले. आणि तुम्ही हे जे म्हणजे अँपूल जे आहे, हे वृंदावन कृषी केंद्र वडाळी येथून आणून त्याचं आपल्या भाजीपाल्यावरती, तुरीवरती घेतलं. तर आता याचे जे रिझल्ट आहे, हे आता पुढे पण तुम्ही पुढच्या वर्षी पण तूर पिकावरती, तूर पिकावर, सगळ्याच पिकावर. सगळ्या पिकावरती तुम्ही ते वापरणार. हा. तर तुम्ही आमच्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं जे ग्रोग्रीन 9 खत आहे, हे देखील वापरलं होतं का? 2 वेळ पराठीला टाकलं होतं. कपाशी पिकावरती तुम्ही ते 2 वेळा वापरलं होतं. तर त्या खताबद्दल काय काय